भगवान की। आज या ठिकाणी भागवताचार्य श्री बालदास सोपरे कालच मी म्हटलं की भक्त आणि श्रोता दोघेही अधिकारी लागतात. भगवंतांनी माझं मागणं मान्य केलेलं आहे आणि अतिशय अधिकारी असा श्रोता आज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. भागवताचार्य श्री बाळासाहेब चोथरे यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना मी इथं बोलवते आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी पैसेकरांना आम्ही विनंती करतो.
वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् माहिक्यमेधान् उपयायन्ति मनादशानुज्ज्वलवाग्विलासान् माहेन्द्रनीलविपुलमानीं मातङ्गकन्यां मनसा स्मरामि चतुर्भुजे चन्द्रकलावतं श्रीकुसुमवते कुङ्कुमरागशोणे पुण्डरीक्षुपाशाङ्कुशपुष्पमाणहस्ते नमस्ते जगदेकमातः माता मलिकदश्यामा मातङ्गी मनशालिनी कटाक्षे प्रजानी कथमवनवासिनी जय मातङ्गतनये जय नीलप्रदुते जय संगीतरसिके जय लीलाशुभप्रिये जन्माद्यस्य त्वमेयादितरतश्चार्थेकविघ्नस्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वायुर्विदाय हरनिमयो यत्र सर्वो मृषा नाम्ना स्वेन सदा निरस्पृहकं सत्यं वदन्ति मे धर्मप्रोज्झितपैतलोकपरमो निर्मत्सराणां सदा वेद्यं वास्तवमत्रवस्तुशोधं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किन्वापरेश्वरः सद्यो हृद्यमुच्यते त्रिविश्वशुश्रूषुभिस्तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिकः भुवि भावुकः यं प्रव्रजन्तमनुवेदकृत्यं वैपायनोपहतान्तराजुभाव पुत्रीकृतन्वतयान्तरो विमेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मालयन्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् गोपालकृष्णभगवान् सद्गुरुनाथ की जय। संतानलिंगम गुरु पांडवांचं वंशाचं बीज भगवंताने सुरक्षित केलं आणि आपली लीला दाखवून आपल्या प्रतिनिधींच्या द्वारा त्या मृत बालकाला उठवलं जे मृत नव्हतंच मृत हे हा व्यवहार लोकांना वाटला तसा आहे तर मुळात ते नव्हतं मी काल सांगितलं ब्रह्मास्त्राची काही किंमत आहे ती किंमत दिसावी म्हणून तेवढ्या पुरतं भगवंतानेच केलेलं नाटक होतं भगवंताची लीला होती आणि भगवंताने केलेले नाटक होतं आणि त्याप्रमाणे भगवंताने त्याला उठवलं भागवतकारांनी सांगितलं गंतुम कृतमते ब्रह्मन् द्वारका प्रथमस्थितः उपलेवित धावन्ति उत्तरा भयभीत हे काम वर्णन केलं होतं की भगवंत रथावाशी बसू लागले होते आणि नंतर निघणार अशी त्यांची इच्छा झाली होती निघाले होते आणि त्यावेळेस उत्तर आली होती आणि त्यामुळे पुन्हा भगवंताला रथावरून उतरावं लागलं आणि हे लेखू भगवंताने वाचवलं त्याचं नाव परीक्षित की ज्याच्यामुळे पुढे भागवत सगळं आपल्या समोर आलेले म्हणजे एका जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत अशा काही घटना घडलेल्या आहेत आणि या सगळ्या घटनेचं सूत्रधार कोण असेल तर तो साक्षात भगवंत असं म्हणायला काही हरकत नाही असं तर सगळ्या भागवताचा आपण क्रम जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल सगळ्यांना असं वाटलं की भगवंत या बालकाला उठवण्यासाठी आले पण भगवंतांनी जाताना विचार केला की आता इथून एक आपण बाहेर पडायला लागलो तो पुन्हा पांडवांचा आणि आपला मेन बसणार नाही आणि पुढे बसलाही नाही एकटा फक्त अर्जुन गेला होता तर जाता जाता एक दोन काम राहिले एक काम महत्वाचं आहे त्याच्यासाठी थांबावं लागणार आहे किंवा आता नाही आलं तर पुन्हा वापस यावं लागणार आहे पण ते जाता जाता तेच काम आठवून असा विचार केला आणि युधिष्ठिराच्या मनामध्ये आलेला जो शोक होता 18 अक्षोहिणी सैन्य आपल्या मुळे मारल्या गेलं एवढ्या लोकांचा जो वध झाला एवढ्या लोकांचा नाश झाला भारतातलं एवढं क्षत्रिय बळ नष्ट झालं त्या सगळ्याला आपणच काम कारणीभूत आहोत आणि म्हणून मनामध्ये त्याच्या
आमच्या राज्यकारभारात बघायला गेलं तर एका कुटुंबाचं भांडण, कौरव पांडवांचं भांडण म्हटलं तर एका कुटुंबाचं भावाभावाचं भांडण, पण ते एका कुटुंबाचं जर आता पूर्ण भारतच गेलं आणि सगळ्या भारतभराचे पडसाद त्याचे उमटले आणि काही इकडून काही तिकडून असं होऊन सगळे व्यक्त झाले, तर या सगळ्याला आपण कारणीभूत आहोत अशी एक मनामध्ये ग्लानी युधिष्ठिराच्या मनामध्ये आली. इतिहासामध्ये अशी एक ग्लानी आल्याचं वर्णन आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात शिकवलं होतं. अशोक सम्राटाला अशी ग्लानी आली, आधी की माहित नाही, पण अशोक सम्राटाला आली असं म्हणतात. आणि मग तो अशोक सम्राट ग्लानीहून कुठे गेला तर बौद्ध धर्माकडे गेला. युधिष्ठिराचे सुदैवानं भगवान श्रीकृष्णाच्या बाजूला होते, त्यामुळे त्याला बौद्ध धर्माकडे जायची गरज नाही. वैदिक तत्वज्ञान भगवंताने हा घडवलेला तो हा एक प्रकारचा यज्ञ होता. भारतीय युद्ध व्हावं ही पांडवांच्या इच्छा होती की नाही हा वेळ आहे. महाभारत काढून पाहिजे तर कृष्ण पांडवांनी नकार दिला असं तुम्हाला महाभारतात सापडेल. पांडवांचा कोणताही पांडव घ्या, अगदी भीम ज्याला एकही कौरव सोडलेला नाही तो भीम सुद्धा युद्ध नको म्हणतो, असंच म्हणतो त्यांना मारायचं आहे वध करायचं आहे पण युद्ध नको आहे त्याला. तर हे युद्ध व्हावं अशी जर कोणाची इच्छा होती तर ती इच्छा होती साक्षात भगवान श्रीकृष्णाची. आणि भगवंतांनी ती घडवली. शांतीदूत म्हणून जरी आले तरी शांती कशी विस्कटेल त्याची पूर्ण काही भगवंतांनी घेतली. लक्षात हे युद्ध व्हावं अशी त्याचीच इच्छा होती. कारण धर्माचं युद्ध झालं पाहिजे, धर्मयुद्ध झालं पाहिजे आणि धर्माची संस्थापना झाली पाहिजे. दुष्ट लोक विजयी होतात हे लोकांच्या समोर येताच कामा नये. काही जरी झालं तरी मग काही वागावं लागलं तसे वागावं लागलं तरी चालेल. नीतीला जशी नीती, राक्षस नीती असेल तर राक्षस नीतीनुसार, सद्नीती असेल तर सद्नीतीनुसार जी नीती वापरायला लागली, कणिकाबरोबर कणिक नीती, शुक्राबरोबर शुक्र नीती असा विचार करून भगवंतांनी हे युद्ध केलेलं आणि या युद्धामध्ये सत्याचा विजय मिळवलेला. आणि तेवढं युद्ध झालं तर त्या युद्धाचा एक ग्लानी युधिष्ठिराच्या मनामध्ये आली की आपण काहीतरी चूक केली. आणि मग तो युधिष्ठिर भगवंताला म्हणतो की देवा याचा पापाचं मी कसं प्रमाण यथा पंथेन पंकाभा सुरयाता सुरागतम भूत अत्यंत दैविकं निर्णय अष्टवरती. मी एवढी मोठी मुदत केली की जसं चिखलाला चिखल धुतलं जात नाही, दारू पिल्याने दारूचं पाप तसं दूर होतोय म्हणाला, तसं या याची भूत हत्या नष्ट होणार नाही असं मला वाटतं कुठल्याही कर्माने. आपण याचा परिमार्जन करा. भगवंताने ठरवलं ठीक आहे, नाहीतर आपल्याला उद्धार करायचं दोन्ही काम एका वेळेस करून टाकू. आणि म्हणून म्हणजे चला आता मी त्याच्यासाठी थांबलोय, खरं कारण सांगतो म्हणाले. तेव्हा उत्तरायण लागलेलं होतं. उत्तरायणाची वाट पाहत बसलेले भीष्म पितामह ते भगवंताची वाट पाहत होते. कारण भगवंताने त्यांना वचन दिलेलं होतं की तुमच्या अंतकाळी मी तुम्हाला दर्शन देईल. आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्ण पांडवांना घेऊन त्यांच्याकडे आले. भीष्माचार्याकडे आले आणि भीष्माचं निर्याण होणार एक फार मोठा महात्मा या ही पृथ्वी सोडून जाणार हे सगळ्यांना कळल्यामुळे त्या ठिकाणी तत्र ब्रह्मर्षीला सर्वे देवश्रेष्ठ सत्तम राजश्रेष्ठ तस्राच द्रष्टुम भरत कुटुंबम. राजर्षी लोक, देवर्षी लोक, ब्रह्मर्षी लोक अशी मोठमोठे भारतवर्षातील तत्कालीन समाजामध्ये जी मोठमोठी माणसं होती ती सगळी माणसं एका महान भक्ताचं निर्याण पाहण्यासाठी आले. केवढा मोठा उत्सव असेल विचार करा. भगवंतच साक्षात, भगवान श्रीकृष्ण साक्षात जाणारा भीष्मासारखा महात्मा आहे आणि पाहायला ते सगळे ब्रह्मर्षी हे सगळे त्या ठिकाणी कोणकोण होते. भागवतांनी स्तुती वशिष्ठ, इंद्र, प्रमद, ऋतोवृत्स विलोसिता, कक्षीवा, गौतमोत्कृष्ट, कौशिकोत सुदर्शनाः, अन्येच मुनयो ब्रह्मन्, ब्रह्मरातादिव्यपराः, शिष्यरूपेण आजन्मुः, कश्यपायनसादयः, तान् समयेतान् महाभागान् उपलभ्य वसूत्तमः, पूजयामास धर्मज्ञो देशकाल विभागविद. एवढे सगळे मोठे होते. बृहदश्व, भरद्वाज
वृत्सम, असित, कक्षिमा, गौतम, अत्री, कौशिक, सुदर्शन, अन्य मुळे म्हणजे अजून बरेच जणांची नावं सोडून दिली भागवतकरांनी. अन्य मुळे पुन्हा म्हणजे काय ब्रह्मराटा देहा, कश्यप अंगिरसा दिला, कश्यप अंगिरस आणि हे सगळे मोठमोठे म्हणजे जेवढे काही म्हणून महात्म्य होते, वेद प्रश्न होते म्हणजे ऋषी आणि मुनी असे होते. ते दोन्हीमध्ये फरक आहे बरं. असतो मुनी वेगळा असतो. ऋषी हा शब्द प्रयोग जो आहे ना तो ऋषी दर्शन, ज्याला वेद ऋषेचं दर्शन झालंय तो असतो ऋषी आणि तो मननशील असतो तो असतो मुनी. म्हणून त्या काळात जे कोणी ऋषी होते, जे कोणी महात्मा होते ते सगळे मुनी, ऋषी मुनी, देवर्षी, ब्रह्मर्षी वगैरे सगळं सांगितलं ते सगळे आले होते. ते कोणासाठी आले होते? भगवानची आपल्या भगवंताच्या समोर भगवत भक्त देह सोडणार आहे, पृथ्वी सोडणार आहे. आणि अशा भीष्मांकडे भगवंतांनी युधिष्ठिराला आणलं आणि खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्ण देऊ शकले असते. त्याच्या मनात आलेली ज्ञानी जी आहे ती त्यांनी देऊ शकली असते, पण त्यांनी दोन कारणामुळे ते काम केलं. एक महत्वाचं कारण म्हणजे युधिष्ठिरापेक्षा भगवान श्रीकृष्ण वयाने लहान होते. लहानाला सांगितलं मोठ्याला पटत नाही. मला सांगतो का आमचे एवढे पावसाळे झाले कुठं अनुभव आठवडं वापरून कुठं वापरून हे कळत नाही आपल्याला. ज्ञानाच्या मध्ये खरं म्हणजे ज्ञानवृद्धत्व महत्वाचं आहे, वयोवृद्धत्व महत्वाचं नाही. पण तिथं एकदा वयोवृद्धत्व मध्ये येत म्हणून म्हणलं हा ऐकायला सांगायचं. अर्जुनाला ती सांगितली गीता, तीच गीता सांगितली, बाकी काय वेगळ्या शब्दात सांगितलं गेलं होतं. अर्जुनाला सांगितलं कारण अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण समोर असते, दोघं मित्र. पण युधिष्ठिर मोठा आहे, तर मोठा युधिष्ठिर असल्यामुळे युधिष्ठिराला आपण सांगणं बरोबर नाही, हे एक कारण. आणि दुसरं महत्वाचं कारण आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं हे कारण कदाचित गौरव ठरू शकतो. ते म्हणजे असं की तत्कालीन भारताच्या परिस्थितीमध्ये ज्ञानी जी माणसं होती त्या माणसात भीष्माचं ज्ञान कोणाजवळ नव्हतं. धर्मशास्त्राचं गुह्यातलं गुह्य ज्ञान तीन माणसाजवळ होतं. म्हणजे भगवान श्रीकृष्णाला सोडून श्रीकृष्णाचा धर्म सर्व विषय भीष्माकडे एक ज्ञान होतं, विदुराकडे एक ज्ञान होतं, युधिष्ठिराकडे एक ज्ञान होतं. तिघांच्याकडे प्रचंड धर्मज्ञान होतं. धर्मशास्त्राचं ज्ञान अत्यंत सूक्ष्म ज्ञान, धर्म कसा वापरावा याचं ज्ञान स्वतः युधिष्ठिराकडे पण होतं, विदुराकडे होतं आणि भीष्माचार्याकडे होतं. पण युधिष्ठिर कायम धर्म कापण्यामध्ये अडकलेला होता. त्याला धर्मज्ञान जरी असलं तरी नेमका परिस्थितीवर कोणत्या निर्णय करावा इथं तो काही कन्फ्यूज. धर्म संपूर्ण चेता जसा अर्जुन झाला की नाही तशी युधिष्ठिराची परिस्थिती. म्हणून ज्यावेळेला भगवंताने सांगितलं युद्धात काही नाही गप्प बस, अश्वत्थामा केला का तर हो म्हण असं भगवंताने सांगितलं होतं. पण तिथे धर्मकर्म काय ठेवलं, हळूच म्हणला नरोबा तुमच्या म्हणला गेली का जेव्हा काम करायचंय तेव्हा याचं धर्मज्ञान काही कामाचं नाही, निर्णय करतो. विदुर होते पण विदुर तिथं नव्हते आणि विदुर दासी पुत्रही होते, हे कारण आहे थोडस. आणि म्हणून भीष्मांचं ज्ञान, भीष्म इतका श्रेष्ठ मनुष्य, भीष्मांचं ज्ञान भीष्मांच्या बरोबर नष्ट होऊ नये हे कारण होतं. एवढं मोठं ज्ञान एका माणसाबरोबर जर एक माणूस गेला तर त्याच्याबरोबर सगळं ज्ञान त्यांनी तपश्चर्या समोर जाते, ते ज्ञान नष्ट होता कामा नये, ते पुढल्या पिढीला कळलं पाहिजे असा विचार भगवंतांनी केला. आणि युधिष्ठिराच्या मनात असलेली ग्लानी जी ती सगळी ग्लानी दूर करण्यासाठी या सगळ्या ऋषीमुनींच्या संघाच्या समोर भगवंतांनी भीष्मांच्या हातावरून त्यांच्या शरीरावरून हात फिरवला. त्यांना जे बाणाच्या टोकाची जे वेदना होत होत्या त्या सगळ्या वेदना शांत केल्या आणि त्यांना विनंती केली, प्रार्थना केली. म्हणाले बाबा युधिष्ठिराला धर्म कार्पण्य झालं, त्याच्याबद्दल तुम्ही उपदेश करा. त्याला असं वाटतं आपण फार मोठं पाप केलं, युद्ध केलं म्हणजे आपण धर्मयुद्ध केलंय आणि त्याला असं वाटतंय आपण पाप केलं, अशी त्याची भूमिका ती भूमिका दूर करा असं पण भगवंतांनी सांगितल्यानंतर युधिष्ठिर आपलं भीष्म हसले. युधिष्ठिराला म्हणलं भीष्म अरे सगळा धर्म म्हणजे जो कोणाचा तो हा स्वतः तुझ्या समोर उभा आहे.
आपल्याला वाटतं आपल्यासारखा मनुष्य आपल्यासारखा मनुष्य नाहीये, गूढ हा गुप्तपणे आपलं मूळ रूप जे आहे ते झाकून फिरतोय. याच्यावर सगळं ज्ञान आहे. तू ज्याला आपला मामाचा पुन्हा समजतो कोणाले यमन्य से मातुलेयम प्रियमित्रम सुरत्तमम अकव सजीवम दूतम सौरात सारथीम, तो साक्षात भगवंत आहे, तो साक्षात धर्म आहे. त्याला सोडून तू माझ्याकडे आलास. युधिष्ठिराला त्यांनी म्हटलं, पण भगवंताने मध्ये हस्तक्षेप करायला सांगितलं की आपलं ज्ञान त्याचा फायदा युधिष्ठिराला झाला पाहिजे असं भगवंताला त्यांनी भगवंताने भीष्माला प्रार्थना केली. मग भीष्मांनी युधिष्ठिराच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलंय. महाभारताचं जे अनुशासन पर्व आहे 100 अध्याय महाभारताचे, ज्यामुळे महाभारताला महत्व भारतवाच्य महाभारत आहे. महाभारताचे नाव काय माहितीये का? महत्व आणि भारतवाद. ग्रंथाचा मोठा महत्व पण त्याचं आणि भार पण आहे, म्हणजे विस्ताराने मोठा आहे आणि अर्थाने मोठा आहे. असं दोन्ही अर्थाने महाभारत आहे. ते त्या महाभारतत्व ज्या याच्यामध्ये या 100 अध्यायामध्ये मग युधिष्ठिराने भीष्माचार्यांना विविध प्रश्न विचारले. दानधर्मान, राजधर्मान, मोक्षधर्मान विभागशः, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समाज व व्यासयोगतः, हे सगळे धर्म संक्षेपणे विस्तारपूर्वक विचारले. नुसतं एकदा विचारून थांबला नाही. समाज व व्यासयोगतः संक्षिप्तही विचारलं आणि व्यासही विचारला, त्याचा विस्तारही विचारला. आणि धर्मप्रवर्तकस्य सकाळ प्रत्यवस्थिता, अशा प्रकारे 100 अध्याय धर्म त्यांनी सांगितला. युधिष्ठिराच्या मनातला सगळा संशय दूर केला. आपलं प्रसिद्ध जे विष्णू सहस्रनाम आहे ते त्याच प्रसंगामध्ये सांगितलं. त्या सगळ्याचं सार विष्णू सहस्रनाम म्हणायला हरकत नाही. कारण किमेक दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कमरचन्तः प्राप्यो मानवा शुभं तो धर्म सर्वधर्माणां भवतः परमोपतः किंजपन् उच्यते जन्तु जन्म संसार बंधना. हे महत्त्वाचे प्रश्न विचारले आणि या सगळ्याचं उत्तर विष्णू सहस्रनाम. हे प्रश्न अनेक आहेत, उत्तर एकच आहे. युधिष्ठिराने काय प्रश्न विचारणार? कोणत्या देवाला शरण जावं? की एकम दैवतं लोके, या लोकांमध्ये देवता खूप आहे. 33 कोटी देवता, याचे काय अर्थ केले करा तुम्ही, प्रकार वगैरे काय केले करा, पण भरपूर देवता आहे. पण सगळ्यामध्ये महत्वाचं की कोणाला शरण जावं. की एकम दैवतं लोके किं वाप्येकं परायणं, ज्याच्याकडे गेल्यानंतर पूर्ण निश्चित आश्रयस्थान असं कोणतं आहे? परायणं. असं काय ते सांगणार. आणि किं जपन उच्यते जंतु जन्म संसार बंधन, हे कशासाठी सगळं करायचंय? ज्या देवतेच्या आश्रयाला गेलं की जन्म संसाराचं बंधन निघून पडतं, मुक्त होतो मनुष्य. असं दैवत सांगणार आहे. असं कोणतं दैवत आहे? त्याला उत्तर दिलं जगत्प्रभुं दैवदेवं अनंतं पुरुषोत्तमं स्तुवन् नाम सहस्रेण पुरुष सततोत्थितः, की जगत्प्रभू असलेला परमात्मा भगवान शेषशाही विष्णू, ज्यांचे सहस्रनाम जे आहे त्यांची या सहस्रनामाने स्तुती केली म्हणजे तुझ्या प्रश्नाच्या सगळ्यांची उत्तर मिळतात. जन्म मृत्यू सगळं प्राप्त होतं, म्हणजे इहलोकातही प्राप्त होतं. वेदांत ब्राह्मण क्षत्रिय विजयी मध्ये फलश्रुतीमध्ये सांगितलं की वर्णानुसार पण फळ मिळतं. ब्राह्मणाला वेदांत महत्वाचा, कारण ब्राह्मणाला बाकी काही करू नये. ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, हा पूर्वीला दंड होता. म्हणून वेदांत ब्राह्मण असतात, क्षत्रिय विजयी पाहिजे. ब्राह्मणाला ज्ञानासाठी प्रयत्न केला पाहिजे, दक्षिणेसाठी नाही. वेदाचं अध्ययन कुठल्याही शास्त्राध्ययन काय करायचं तर सगळं सांगितलं. निष्कारण ब्राह्मण शरणो वेदो ध्येया ज्ञेयश्च, निष्कारण कुठलंही कारण नाही. लौकिक कोणतीही इच्छा न ठेवता शरण्य वेदाचं अध्ययन करायचं. नुसतं अध्ययन करायचं नाही, अक्षर नाही, ज्ञेयश्च, त्याला तात्पर्य समजून घ्यायचं. उपक्रम उपसंहारातील लिंगांनी मीमांसा न्यायवचनवरती काय लागतील? अन्याववेद चत्वारो मीमांसा न्यायविस्तरः, पुराण धर्मशास्त्रांचं विद्या घेता चतुर्दश 14 विद्या शिकायचं प्रावधान, 1-2 नाही. एवढ्या विद्या शिकल्या म्हणजे वेदाचं तात्पर्य करायला लागतं. कळतं असं नाही, कळण्याची शक्यता. आणि पुष्कळ वेळा काय होतं की त्या शब्दात पांडित्यामध्येच निघून जातं, असं पण पुष्कळ वेळा होतं. म्हणून कळण्याची शक्यता, एवढं
ग्रंथाचा अर्थ कळलं. तर असं विष्णू सहस्रनाम जे आहे त्या 100 अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं, भगवंताचं विष्णू नाम सांगितलं. आणि हे सगळं सांगत असताना उत्तरायण लागलं. युधिष्ठिराला आपल्या भीष्माचार्यांचा जाण्याचा काळ आला. भीष्माचार्य इच्छा मृत्यू असे होते, त्यांना पाहिजे तेव्हाच आपला देह सोडू शकत होते, त्यांना वरदान होतं. पण एवढे ह्या सगळ्यात महत्वाचं काय बघा, पूर्ण महाभारतामध्ये भीष्माचार्य इतका पवित्र आत्मा नाही, पवित्र चरित्र ओळखत नाही. श्रीकृष्ण जर सोडले, भगवान श्रीकृष्ण जर सोडले, तर त्या संपूर्ण कालखंडामध्ये भीष्माचार्य इतका पवित्र माणूस तुम्हाला सापडणार नाही की जो कधी स्वतःसाठी जगलाच नाही. आपण दिलेला जो शब्द आहे तो शब्द फक्त पालन करण्यासाठी अख्खा आयुष्य घडला. भीष्माचार्यांचं वैशिष्ट्य काय? भीष्मांना एवढं भगवंत सुद्धा मान्य होते, भलेही ते दुर्योधनाच्या पक्षात असते, भलेही दुर्योधनाच्या पक्षात असते, पण भीष्माचार्यांच्या बद्दलच आदर भगवत श्रीकृष्णाच्या मनात प्रचंड होता. कारण ती त्यांची मजबुरी होती दुर्योधनाच्या पक्षात राहणं. भीष्माचार्यांना असं कळत नव्हतं असं काही नाही, विवेक नव्हता असं काही नाही, सगळा विवेक होता. आणि तो वेगळा विषय आपला व्याख्यानाचा. पण सांगायला मी तरी सुद्धा ते राहत होते. याचं कारण असं आहे की त्यांनी केलेली प्रतिज्ञा होती की सर्व राजा भविष्यती, तो आमचा राजा राहील, की जो या सिंहासनावर बसेल तो माझा राजा राहील. ही त्यांची प्रतिज्ञा होती. आयुष्यभर मी या सिंहासनाचं रक्षण करेल, ही जी त्यांनी केलेली प्रतिज्ञा होती. आणि त्यासाठी त्यांनी लग्न केलं नाही, आपले मुलं बाळ होऊ दिले नाही, म्हणजे पुढे भांडण नको, माझ्या मुलांनी सुद्धा सांगले या राज्यावर अधिकार, म्हणून त्यांनी लग्न केलं नाही. फक्त वडिलांसाठी ते केलंच नाही. काय लग्न तर ते वडिलांसाठी करत असताना हे सगळं कुठले सगळे कारण आहे. पण आणि पुन्हा सांगितलं एवढं सगळं झालं का भीष्माचार्यांचा वीर पण कोणी नव्हता खरं विचार केला. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, महाभारताचं ऐतिहासिक पद्धतीने थोडं विवेचन करायचं ठरलं. हस्तिनापुराचं जे राज्य आहे त्या राज्याच्या जी काही सीमा असेल त्या सीमेला लागून जरासंधाचं राज्य, कंसाचं राज्य, इकडं जरा विचार केला मथुरा वगैरे. 12 वर्षामध्ये त्याकडे जरासंधानं कंसानं म्हणजे या सासरा जावयाने तुफान बंद घातलेला होता आणि त्याला सगळे धावलेलं होतं. भगवान श्रीकृष्णाने तो काय निर्माण करायला लागले का, मथुरा वगैरे सोडून जावं लागलं ना जरासंधाच्या गोंधळामुळे. 18 वेळा जरासंध भगवान श्रीकृष्णाच्या चालून आला. पण तुम्ही पूर्ण महाभारत कडून पहा, एकदा सुद्धा जरासंधाला आपली वाकडी नजर करून हस्तिनापुराकडे पाहिला नाही. याचं कारण भीष्माचार्य होते. याचं कारण होतं की भीष्म एका हातात दृश्य घेऊन उभे राहिले की साक्षात यमाला सुद्धा हे करता येत नव्हतं. ज्यांनी आपल्या गुरुचा पराभव केला, काय तयारीचा माणूस असेल विचार करा, म्हणजे ताकद तयारीचा माणूस आणि तेवढा शुची, तेवढाच काय म्हणतात भक्त शिरोमणी. आणि म्हणून भीष्माचार्यांच्या बद्दल सगळ्यांच्याच मनात अत्यंत प्रचंड हे होतं. असा महात्मा त्याचं निर्यात करण्यासाठी भगवंताने त्यांना वरदान दिलं होतं की मी तुमच्या निर्यात समय अंतिम समय मी तुम्हाला दर्शन देईन. त्यासाठी भगवंत तिथे थांबले होते. मी काय म्हटलं भगवंत कोणासाठी थांबले, त्या लेकराला उठवलं वगैरे जाता जाता केलेलं काम आहे. ब्राह्मण गच्छन तुला स्पष्ट त्याचं वाक्य आपण जातो ना गावाला, तर जाताना तिथे हातामध्ये गहू हात बघतो तसंही ते की बाकीची काम. मुख्य काम नंतर भीष्माचार्यांचा उद्धार हे भगवंताचं मुख्य काम होतं. आणि मग एवढं धर्म प्रबोधनस्य सकाळ प्रत्युपस्थितः भीष्माचार्यांचा तो काळ आला. आणि तो काळ आलेला पाहून योग्य काळ मुहूर्त सुद्धा सगळ्या त्यांनी ठरवून ठेवलेला होता. उत्तरायण शुक्ल कृष्णे गती येते जगत शाश्वती मध्ये. शुक्ल आणि कृष्ण गती हे ज्ञानाला सुद्धा बंधन झाले लक्षात ठेवा. आपण म्हणतो नाही असं नाही. ब्रह्मसूत्रामध्ये शेवटच्या 4थ्या अध्यायात त्याचा निर्णय केला. ज्ञानाला सुद्धा गती कारण जे उत्तरायणात जातात ते वापस येत नाही, जे दक्षिणायनात जातात ते अन्य रूपाने वापस येतात. हा नियम आहे.
उत्तरेला एकदा मारत जाईल जाऊन द्या तुम्ही म्हणायचं कळलं का शुक्ल कृष्ण जगत शास्त्रज्ञांमध्ये एका यातनावृत्ती अन्यया वर्तते पुन्हा दक्षिणायन गेलेला आवर्तते पुन्हा आणि उत्तरेला गेलेला वापस येतो तो पुन्हा तो वरच्या वेळेस मुक्त होतो असा नियम आहे. तू उपासक असो तर ज्ञानी असो त्यात एक फरक आहे. समजा उपासक असेल ज्ञानी नसेल तर तो सत्यलोकामध्ये राहतो आणि कल्पापर्यंत सत्यलोकामध्ये राहून ब्रह्मदेवाकडे श्रवणमंगीची ध्यास पूर्ण करून ब्रह्मदेवाबरोबर म्हणजे कल्प जेव्हा संपेल आणि ज्यावेळेस हा ब्रह्म ज्यावेळेस हा ब्रह्माला उद्धरून देईल त्याच्यावर सगळं उद्धरून जातं. प्रविशांते कृतात्मानः असं म्हणतात ते सगळे कृतात्मानः ते लयानं झाल्यानंतर ते प्रविष्य म्हणजे ते त्याच्यात जातात असं वाटतं. तर या पद्धतीने आहे म्हणून बरोबर उत्तरायणातच पुन्हा यायची गरज नाही असा योग्य काळ बघून धर्मपद तसे सकाळ पुत्रस्थिता उत्तरायणाचा तो काळ आला त्या काळात आल्यानंतर भगवान भीष्माचार्यांनी फक्त भीष्माचार्य पूर्ण काळ झालं नाही तर त्यांनी आपली प्रतिज्ञा कुठं सोडवली कुठं धरावी याचा जो एक विवेक बारीकसा लागतो तो त्यांनी केला नाही. भगवंतांनी आपली प्रतिज्ञा सोडली भीष्माचार्यांनी मात्र प्रतिज्ञा सोडली नाही. एवढा फरक भगवंतांनी भीष्माचार्यांनी म्हणून भगवान परिपूर्ण आहे आणि भीष्माचार्य थोडे अपूर्ण राहिले आता ते भगवंताचं लक्षात घ्या एवढं त्याचं ज्ञान आहे. तर ते भीष्माचार्य ते थांबले शास्त्र सांगताना धर्मशास्त्र वगैरे सांगताना थांबले आणि मग तदा उपस्तदोपसंवृत्ते दिवससहस्रणीः विमुक्त संगम मन आदि पुरुषे कृष्णे नसत्ती तटे चतुर्भुजे पुरस्थिते निर्दुर्गदाय. आणि मग भीष्माचार्यांनी आपलं बोलणं थांबवलं आपले सगळे इंद्रियांचा संयम केला आपले नेत्र जे आहेत ते समोर असलेल्या भगवंताच्यावर लावले. भगवान श्रीकृष्ण जे आहेत तिथे चतुर्भुज रूप घेऊन भगवान श्रीकृष्ण उभे असं भगवंतावर चतुर्भुज रूप पितांबर धारण केलेलं गळ्यामध्ये तो कौस्तुभमणी आहे श्री वत्सलांचन चिन्ह आहे असं भगवंताचं ते रूप त्या रूपाकडे पाहत आणि मग विशुद्धया धारणया हताशुभत दीक्षे वाचु हतायुगः निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रमः तुष्टावजन्यं विसृजन्यनादम्. सगळ्या इंद्रियांच्या वृत्त्या सगळ्या एकत्र त्या आपल्या ताब्यामध्ये घेऊन अत्यंत ध्यान स्थितीमध्ये राहून संपूर्ण मन एकाग्र भगवंताच्या ठिकाणी करून भगवंताची भीष्म स्तुती करायला लागले आणि त्यांनी विविध पद्धतीनं भगवंताची स्तुती केली आणि सांगितलं भगवंता काही नाही यात भवप्रवाह हा जो भवप्रवाह अनादी काळापासून चालू आहे संसाराचा हा जो प्रवाह आहे अनादी काळापासून चालू आहे तो जो आहे तो सगळ्याचा सगळा भावप्रवाह तू काय कर आमचा विखंडित कर म्हणजे जन्म मरणाच्या मृत्यूपासून मला सोडव अशा प्रकारची प्रार्थना केली. भरपूर स्तुती आहे त्याच्यामध्ये एक फार महत्वाचं आहे म्हणजे देवा एकदा एक गोष्ट त्यांना आठवली त्याही क्षणामध्ये की ज्यावेळेस भगवंत हातामध्ये चक्र घेऊन त्यांच्या अंगावर धावले होते की महाभारताच्या युद्धात भगवंत भीष्माच्या अंगावर 2 वेळा धावले. तिसऱ्या दिवशी एकदा आणि 6व्या दिवशी एकदा. तिसऱ्या दिवशी हातामध्ये चालून घेऊन धावले आणि 7व्या दिवशी रथ घेऊन धावले. असा दोन्हीतला फरक आहे. महाभारताचं युद्ध आहे ना आपण म्हणतो 18 दिवस झालं पण महाभारताचं युद्ध ते तुम्हाला अजून एक सांगतो ते 1 दिवसाआड झालं म्हणजे सोमवारी झाल्यानंतर मंगळवारी ब्रेक असायचा आणि मग बुधवारी असायचं असं 1 दिवस आणि असं 18 दिवस महाभारताचं युद्ध झालं. आणि या पद्धतीनं तिसऱ्या दिवशी भगवान भीष्माचार्य जे आहेत हातामध्ये चाबूक घेतला पहिल्यांदा त्यांच्या अंगावर गेले आणि 6व्या दिवशी मात्र हातामध्ये चक्र घेऊन कारण भगवंतांनी सांगितलं होतं की मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही अशी भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती आणि भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की भगवंताची प्रतिज्ञा मोडायला लागेल आणि म्हणून तिसऱ्या दिवशी असं युद्ध केलं. असे काय बाण मारले अर्जुनाला की अर्जुनाला बाण मारलेले पाहिजे तर अर्जुनाच्या हाताला भगवंतांनी हाताला वगैरे 6 बाणाचे वर्णन आहे महाभारतामध्ये असे बाण मारले ते पाहिलं आणि त्या युद्धाच्या पण आता त्या बाणाच्या त्या वर्षावामध्ये अर्जुन झाकळून गेले ना
त्या अर्जुनाला वाचवण्यासाठी म्हणून आता एकदा भगवान श्रीकृष्ण हातामध्ये चाबूक घेऊन तिसऱ्या दिवशी अंगावर गेले. पण चाबूक म्हणजे काही शस्त्र नाही ना, म्हणून भीष्माचार्यांनी हे केलं आणि अर्जुनाने थोडं हे केलं. पण 6व्या दिवशी भीष्माचार्य म्हणजे आज तर यांच्या हातातून शस्त्र घ्यायला लावतोच आणि असं काही युद्ध केलं जे अति दैवत किंवा अति मानुष एखादा शत्रू असतो तेव्हा त्याच्याबरोबर युद्ध करायचं असतं. अशा अति मानुष शत्रूबरोबर जे अस्त्र सोडायचे असतात ते अस्त्र भयानक अस्त्र अर्जुनावर सोडायला सुरुवात केली. आणि मग मात्र भगवंताच्या लक्षात आलं की आता आपण उठलो नाही तर काही खरं नाही. अर्जुन खरा युद्ध करतच नव्हता, म्हणून भगवंताने हातामध्ये ते रथाचं चाक घेतलं आणि भगवंताच्या जगावर गेले. तर भीष्माच्या स्तुतीत म्हणतात की भगवंता एकदा तेच रूप मला दाखव की जे हातात रथ घेतला होतोस तुला रथाचं चाक घेतलं होतोस ना ते जे रूप आहे ते एकदा मला दाखव. विजय सखे म्हणजे विजय म्हणजे अर्जुनाचा तो मित्र सखे. हातामध्ये ते तोत्र घेतलेलं, तोत्र म्हणजे चाबूक, हातामध्ये चाबूक घेतलेलं रूप आणि हातामध्ये ते चक्र घेतलेलं असे जे रूप आहे ते मला एकदा दाखव. विजय रथ कुटुंब आत्मतोत्रे धृत हृदय रश्मी तच्चे क्षणीये भगवती रत्नस्तमे मुमुर्षो दीक्षा आता गता स्वरूपम. असं भगवंताचं वर्णन त्यांनी केलं आणि मग भगवंताचं वर्णन करत हळूहळू स्तुती केल्यानंतर कृष्ण एवं भगवती मनोवा दृष्टिवृत्ती आत्मज्ञात्मानमावेश सोंत श्वास उपारमत. एवढी भगवंताची स्तुती केली, शांत झाले आणि मग हळूहळू महात्मा जो जातो त्याचं एक वैशिष्ट्य. आता महात्मा बसले म्हणून मी सांगतो, एरवी इतर भागवत मी फारसं सांगत नाही हे सगळं, पण समोर आपण बसला म्हणून सांगतोय. मुक्त जो होतो त्याच्या प्रत्येक कला ही त्याच्या भूतामध्ये जाते. 15-17 कलाचा सूक्ष्म शरीर आहे ते फुटत नाही. काय होतं तर पृथ्वी तन्मात्रापासून जे जन्मलेले आहे एक थोडा सूक्ष्म विषय आहे, झोपू नका, 5 मिनिटं संबोधतो की गंधतन मात्रा पृथ्वी ही शुद्ध आहे की नाही. अपंचीकृत भूतापासून सूक्ष्म शरीर झालेले, पंचीकरण भूतापासून ही संपूर्ण सृष्टी झाली. पण मनुष्याचं सूक्ष्म शरीर जे झालेले ते कोणते अपंचीकृत भूतापासून झालेले. आणि प्रत्येक इंद्रियापासून आपल्या प्रत्येक भूताच्या सात्विक अंशापासून एक ज्ञानेंद्रिय झाले आणि प्रत्येक भूताच्या राजस अंशापासून एक कर्मेंद्रिय झाले आणि तामस अंशापासून प्राण झाला. थोडक्यात तर हे सगळे जे गता अपंच दक्ष प्रतिष्ठित उपनिषद म्हणते त्याच्या 15 कला, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण, ही एक भूताची एक कला ही त्याच्यामध्ये जाऊन मिसळते. महात्मा जो जेव्हा जातो ना त्यावेळेस काय होतं की ते त्याच्यामध्ये जातं आणि मन जे आहे ते सात्विक अंशाने निर्माण झालं. सात्विक अंश पुन्हा त्याच्यात मिळून जातं. बुद्धी जी आहे ती पण तिथं नाही. अशा प्रकारे मन बुद्धी सहजा कला जे आहे ते विलीन होतात आणि विलीन एकदा झालं की लीन झालं की उपाधी नष्ट झाली. उपाधी नष्ट झाली की आत्ममुक्त झाला. हा खरा आत्ममुक्त होण्याचा प्रकार आहे, पण तो आपल्याला कळणं शक्य नाही. म्हणून पुराणामध्ये कथेमध्ये काय सांगतात की सगळे लोक पाहत असताना एक ज्योत निघाली ती भगवंतामध्ये विलीन झाली असं सांगतात की नाही. पण असं नाहीये. वेदांतामध्ये एकच आत्मा आहे, 2 आत्मे नाही, 2 एकमेकांत मिसळत नाही, एका आत्म्याचे तुकडे होत नाही. हे लक्षात घेतलं. आकाशी नाही, घट फुटला आपण हे करतो, कोणी मनुष्य गेला की घर फोडतो की नाही, हेच करतो आपण. प्रातिष्ठिक रूपामध्ये एक घर फोडतो की नाही, गेल्यानंतर तिथं फोडतो आपण एक घर. काय करतो, घट फोडला म्हणजे उपाधी फुटली. मग काय झालं, त्या घटामध्ये असलेलं आकाश आपोआप आकाशामध्ये विलीन झालं. ते वेगळं विलीन व्हायची गरज नाही ना. तसं आत्माच आहे, तसंच आहे आत्माच. 2 आत्मे होत नाही. हे जे दृष्टांत हे दृष्टांत पूर्ण नाही. आलं लक्षात. जिथं जिथं आले तिथं हे लक्षात घेतलं पाहिजे. हे दृष्टांत पूर्ण नाही. तर असो
भगवंताच्या ठिकाणी अशा प्रकारे मनोवृत्ती करून भगवान भीष्माचार्यांनी आपला देह सोडला. गोपाल कृष्ण भगवान की जय. एवढा महात्मा देह सोडतो म्हटल्यानंतर त्याचा संरंभ, कारण पुण्यतिथी असते. महात्मा जो देह सोडतो, संतांची पुण्यतिथी करतात, प्रायःतिथी करत नाही. कारण काय, मनुष्य कसा आहे, चांगला होता वाईट होता हे जर सर्वांना येत असेल तर गुरुदेव रानडे असं म्हणले होते की मनुष्य गेल्यानंतर त्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्याबद्दल जे बोललेलं होतं ते त्याचं प्रमाण असतं की तो खराच संत आहे का, खराच सज्जन होता का, खरंच कैलासवासी होता का, स्वर्गवासी होता का, अन्य कोणता वासी झाला नाही, हे सांगण्याचं जर गणित असेल तर तिसऱ्या दिवशी त्याच्याबद्दल काय बोलतात, मनुष्य गेल्यानंतर जे बोलतात. इथं तर काय साक्षात हा महात्मा होता. तत्र दुंदुभयो नेतो देव मानवादिताः शशंसु साधवो आपल्या खट्टेतू खातेतू कृष्ण भेटया की देवाने दुंदुभी वाजवल्या. एवढा मोठा महात्मा मुक्तीला गेला, मग देवाने दुंदुभी वाजवल्या, वरून पुष्पवृष्टी केली. तुष्टूर मनोवृत्ताः कृष्णं तदनुग्रहामपि ततस्ते कृष्णया उदयाः स्वाश्रमान् पवियुः पुनः. आणि असं करून एका महात्म्याचा मुक्तीचा सोहळा पाहून सगळे अत्यंत संतुष्ट झाले आणि सगळे ऋषी लोक आपापल्या आश्रमात पुन्हा वापस गेले. भगवंत ते पांडवांना घेऊन हस्तिनापुरात आले आणि हस्तिनापुरात आल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला घेऊन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी द्वारकेला प्रयाण केलेलं. आता हस्तिनापुरात राहण्याचं काही काम नव्हतं. हस्तिनापुरात आता कोण होतं, युधिष्ठिर आणि इतर सगळे पांडव. अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर द्वारकेमध्ये गेला आणि काही दिवसांनी 6 महिन्यांनी जवळपास अर्जुन वापस आल्याचं वर्णन आहे भागवतामध्ये. 6 महिने अर्जुन भगवंताबरोबर तिथं राहिलेला आहे. इकडं युधिष्ठिर आपल्या सुंदर पद्धतीने राज्यकारभार करत आहे. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती यांना रोज नित्य नमस्कार करणं हे युधिष्ठिराचं वैशिष्ट्य आहे. की युधिष्ठिर हा इतका चांगला होता आयुष्यात, त्याला आयुष्यात दुर्योधनाला सुद्धा कधी दुर्योधन म्हटलं नाही, माहितीये का, सुयोधनच म्हटलं. दु हा शब्द वाईट वाचक आहे. दुर्योधन म्हणजे दुष्टपणे युद्ध करणारा. त्यामुळे वाईट वाचकाचा शब्द सुद्धा तिथे तोंडातून आला नाही, म्हणजे एक अक्षर सुद्धा तो उच्चारायचा नाही, इतका तो चांगला होता. त्यामुळे धृतराष्ट्राची सुद्धा सेवा त्याला केली. खरं म्हणजे पांडवांचं अख्खं आयुष्य बर्बाद करण्याचं कोणाचं काम असेल, हात असेल तर धृतराष्ट्राचा होता. दुर्योधन हे फक्त त्याच्या पुढलं एक प्याद होतं. महाभारतानुसार महाभारताचा खरा खलनायक जर बघायचा जर झाला तर धृतराष्ट्रच आहे खरा खलनायक. आणि त्याचीच महत्वाची शेवटी राज्य आपल्याला मिळालं. तो आंधळा होता, त्याला काही करता येत नव्हतं, ते करण्यासारखे हे होते म्हणून त्याने यांना पाठिंबा दिला आणि पोरं मला ऐकत नाही, ते दाखवतो राहिला साधारणपणे, असं त्याचं ते चित्र होतं धृतराष्ट्र. पण हे पांडवांना माहित नव्हतं असं नाही, युधिष्ठिरला माहित नव्हतं असं नाही. पण शेवटी ते त्याचं चरित्र, आपलं चरित्र आपण व्यवस्थित वाढलं पाहिजे अशा पद्धतीने वागणारा युधिष्ठिर असल्यामुळं युधिष्ठिर दररोजच्या दररोज सकाळी पूजा वगैरे अर्चा वगैरे झाली म्हणजे युधिष्ठिर पूजा करत होता. हे महत्वाचं आहे, कळलं का. राजा होता तरी पूजा करत होता. आपल्याकडे नोकरीच्या नावाखाली पुढे काही बोलत नाही, पूजा होतच नाही, वेळ नसतो ना. युधिष्ठिर जो आहे तो पूजा वगैरे झाल्यानंतर धृतराष्ट्र, गांधारी आणि मग कुंती त्यांना नमस्कार करून, नंतर रामाला नमस्कार करून आपला राज्यकारभार वगैरे करत असेल. आणि धीर जो होता तो मात्र प्रॅक्टिकल पुरुष असल्यामुळे ज्यावेळेस धृतराष्ट्र जेवायला बसला, एरवी नाही बरं, स्त्रियांची जी नीती असते की नाही, काय सांगितलं नवरा बरोबर जेवायला बसली सुरू करतात ती नीती भीमानं वापरली, कळलं. धृतराष्ट्राला जेवण जाता कामा नये याची पूर्ण दक्षता तो घ्यायचा. आणि काय करायचा, तो जेवायला बसला रे बसला की याने एक गोष्ट सांगणं सुरू केली. कोणती, एक एक कौरव कसा फाडून खाल्ला, तुझा एक एक पोरगा कसा मारला मी, हे कोणाला सांगायचं, धृतराष्ट्राला जेवायला बसल्यानंतर. नंतर जेवण जात होतं एक एक पोरगा
कारण त्याला माहित होतं हे सगळे ह्याचं कारस्थान आहे आणि त्यामुळे तो एकदम प्रॅक्टिकली होता. जशाच तसं हे यथा माम प्रपद्यन्ते तावस तथैव भजाम्य ही पूर्णपणे निधी होती भीमाची. त्यामुळे त्याला काय वाटत नाही. पण युधिष्ठिर मधून मधून त्याला थांबवत असे अरे असं गरज होऊ नको एक गरज नको. तर एकदा विदुर आले आणि विदुराने एकत्रित ही सगळी परिस्थिती पाहिली की काय मनुष्याचं आयुष्य आहे. बघा आयुष्यभर ज्यांचा मनस्ताप केला नीती पदात मला सांगतो सुडूक होते कधी कधी नीती कधी कधी सुडूक होते. आयुष्यभर ज्यांचा दुश्वास केला त्या पांडवांच्या हातून शेवटी खावं लागलं. याच्या इतकं सुडूक होणं काय असतं बघा मला सांगा. ज्यांचा दुश्वास केला विदुराला वाईट वाटलं. विदुराने एक दिवशी त्या धृतराष्ट्राला बोलवलं त्या गांधारीला धृतराष्ट्राला बसवलं त्यांना थोडं समजून सांगितलं किती दिवस आता तुम्ही याच्यात राहणार किती दिवस चालणार तुमचं हे सगळं आता कोणासाठी जगता तुम्ही हे तरी सांगा. जगण्यासाठी कोणी नाही ना मुलं नाही बाळ नाही काही नाहीये तुमचं राज्य राहिलं नाही. आयुष्यभर तुम्ही त्या पांडवांचा दुश्वास केला त्यांच्या हातून खाण्याची तुमच्यावर वेळ आली याच्या इतकं वाईट काही नाही आणि तरी तुमचा मोह तिथून सुटत नाहीये. मोह हा अवघड संसार खरंच आहे. आपण संसारात का करतो याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रत्येकाने प्रश्न विचारा आणि आपण जगतो का. 90% उत्तर सांगतो मी तुम्हाला मरण येत नाही म्हणून आपण जगतोय बाकी का हे नाही. 90% कुठलंही ध्येय आयुष्यात नाही कुठलीही उच्च स्थिती नाही. भगवत प्राप्ती वगैरे सोडून द्या पण काहीतरी ध्येय पाहिजे की जीवनामध्ये विजिगीषा वृत्ती पाहिजे. ती विजिगीषा नाही ते ध्येय नाही जग आहे अशी आपली परिस्थिती आहे. आमचे गुरुजी असं म्हणत असत त्यांना तर चतुर मुळे जास्त वाटली तर ते काय म्हणत असत माहितीये का जगण्यासाठी खाल्लं पाहिजे खाण्यासाठी जगू नये. काय त्यांचा शब्द काय असायचं जगण्यासाठी खाल्लं पाहिजे म्हणजे जगण्याचं एक साधन आहे. अन्न हे आपल्या शरीराला पौष्टिकता देतं ते जगण्यासाठी ते कशासाठी धर्म प्राप्त करण्यासाठी. जीवन हे कशासाठी प्राप्त झाले आपल्याला धर्मासाठी प्राप्त झालेले म्हणून शरीर माध्यम खरं धर्म साधन धर्म जरी धर्म साधन करायचं असेल धर्माचं साधन म्हणून शरीराकडे पाहिलं पाहिजे. आणि मुळात आपल्याकडे आयुर्वेदिक त्यामुळे निर्माण झालं. आयुर्वेदाची सुद्धा निर्मिती जी झाली ती कशामुळे झाली तुम्ही जर चरक संहिता किंवा चरक संहिता त्याची ग्रंथ आहे अष्टांगहृदय वाचा वाघभट अष्टांगहृदय म्हणजे वाघभट. त्या अष्टांगहृदयाच्या सुरुवातीला त्यांनी दिले की ऋषी मुनी ज्यावेळेस साधनेला बसायला लागले मध्ये मध्ये आजारी पडायला लागले. कोणाला सर्दी व्हायला लागली कोणाला काय ताप यायला लागला कोणाला हे व्हायला लागलं ते व्हायला लागलं. मग सेवेमध्ये विघ्न यायला लागलं भगवंताच्या आराधनेत साधनेत विघ्न यायला लागलं. म्हणून हे विघ्न येता कामा नये याच्यासाठी उपाय काढण्यासाठी म्हणून त्याने आयुर्वेदाची निर्मिती केली. ब्रह्मदेवाकडे ते गेली मग ब्रह्मदेवाने त्यांना आयुर्वेद दिला अशी कथा त्याच्यात सांगितली. तात्पर्य काय आहे शरीराचं रक्षण कुठपर्यंत अपेक्षित आहे आणि कशासाठी अपेक्षित आहे याचं तात्पर्य लक्षात घ्या. शरीराचं रक्षण जे आहे ते शरीराच्या लाडासाठी नाही तर भगवंताची सेवा करण्यासाठी शरीराचं लाड जे काय करायचे ते करायचं त्याचं रक्षण करायचं. म्हणून उत्तम योग्य आहार युक्त आहार विहार भगवद्गीता जी म्हणते युक्त आहार विहार असते तर युक्त आहार विहार राहिलं पाहिजे. हे राहणंच याच्यात गडबड केली तर तुम्ही भगवंताचा अपराध करता. तुम्ही तुमचं शरीर तर बिघडवता हा वेगळा मुद्दा आहे पण दुसरं त्याच्यात गडबड केली अपथ्य करून म्हणजे अतिशयन केलं अति जागृत अति स्वप्नाविषयी वगैरे झाला तर असा जो मनुष्य असेल तर याला तर त्याचं शरीर नष्ट होतं पण आपल्याला त्याच्यापुरतं नुकसान झालं असं नाहीये. त्याला भगवंताचा अपराध केलेला. शारदा तिलक नावाचा ग्रंथ आहे त्या शारदा तिलक नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलंय योग्य वेळी झोप घेणं योग्य तेवढी झोप घेणं ही सुद्धा भगवंताची सेवा आहे. म्हणजे योग्य झोप झाली म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूजेला बसाल जपाला बसाल त्यावेळेस तुम्हाला झोप येणार नाही. भागवत वगैरे करत असताना काय खावं काय प्यावं लोक आम्हाला विचारतात साबुदाणा चालतो का भगर चालतंय का असं विचारतात. त्याचं उत्तर काय माहितीये का
हे काहीच चालत नाही असं उत्तर आहे. खरं उत्तर तुम्हाला सांगतो, हे काहीच चालत नाही. त्यांनी असं सांगितलंय की भागवत कथा ऐकत असताना, कथा म्हणजे निव्वळ प्रवचन नाही, खरं सांगतोय तुम्हाला आता मी, संविधान ऐकली पाहिजे. जुनी परंपरा आपली अशीच होती. आम्ही होळीवर ज्यावेळेस भागवत सांगायचो, मी होळीवर भागवत सांगितलं सर्वात पहिल्यांदा 1996 ला नांदेडला. तर होळीवर 50 बाई असायची आपल्या राम मंदिरामध्ये. सकाळी मी संविधान वाचायला लागलो की 50 बाया संविधान ऐकायला बसायच्या. आता आपण लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे. ते 50 त्या बाया सकाळी तेवढी संविधान ऐकायच्या आणि पुन्हा दुपारी कथा ऐकायच्या. तर त्यांचं भागवत एवढं तयार होतं की नवीन जर कोणी पोरगं सुरू आलं तर ते 2 मिनिटं गुंडाळून टाकत होतं माहितीये. नागार्जुनांचं वडिलांचं भागवत, नागार्जुनांचं भागवत, आणि मग नंतर 1 व 2 वर्ष मी पण भागवत सांगितलं. 96, 97, 3 वर्ष मी भागवत सांगितलं नागार्जुन महिना धरून. मी त्यावेळेस किती 15-16 वर्षाचा होतो. तर त्या बाया एवढा त्रास देत होत्या मला, एवढा त्रास देत होत्या. हे चुकलं, ते चुकलं, हे झालं. गोपीगीत, वेदस्तुती, हे वैभव होतं. आता वैभव राहिलं नाही, हे दुःख आहे. मी जे सांगितलं मला, म्हणजे काय ऐकायला पाहिजे ते सांगायला तुम्हाला. भागवतामध्ये संविधान प्रमुख क्षणा ऐकली पाहिजे. तर 3 तास सकाळी बसणं, 3 तास संध्याकाळी बसणं, हे बसत असताना शरीर हलकं असलं पाहिजे. मला मूत्र त्यागाची गोष्टी होता कामा नये किंवा 3 तासामध्ये 6 तासात इतकं खाल्लं पाहिजे. त्याचं उत्तर हे कळलं का? किती खायचं, किती झोपायचं, याचं उत्तर जर विचारलं तर त्याचं उत्तर हे की 6 तास आपले निरामय झाले पाहिजे, विघ्न न येता. पाणी तहान लागता कामा नये 6 तासात, पाणी पण प्यायचं नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही हे केलं तर त्याला उपवास म्हणतात. नाहीतर काय चालूच आहे दिवसभरच एखाद्याशी गरवायचं. जाऊ दे, आपल्याला एखाद्याशी नाही बोलायचं, पण विषय सांगायला मी तुम्हाला की अशा पद्धतीनं आपलं शरीर रक्षण करणं हे भगवंताची एक प्रकारची सेवा. आणि अशा शरीराच्या द्वारा आपण जर सेवा केली तर त्या शरीराचं सार्थक्य, जन्माचं सार्थक्य. निव्वळ तुकडे मोडणं यात काय अर्थ आहे सांगा बरोबर. जगायला का जगायला तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे मरण तेव्हा आपण जगायला, तेवढं जर उत्तर असेल तर त्या जगण्यात काही अर्थ नाही. धृतराष्ट्र गांधारीचं आयुष्य तसं चाललं होतं. मी त्यांना बोलायलो, तुम्हाला नाही. तुम्हाला वाटायला काही तुम्ही आम्हाला बोलायला, मी फक्त तिथलं सांगायलो. कळलं की धृतराष्ट्र आणि गांधारी आता कोणासाठी जगणार. विदुर त्यांना बोलला अरे आता मला काही जरी झालं तर आता हे सोडून द्या, संसारात लक्ष काढा. आणि अशा प्रकारे त्यांना विदुराने त्यांना समजावून सांगितलं. आणि धृतराष्ट्र आणि गांधारी हे दोघेही निघायचं. या दोघांनी मनामध्ये जायचं ठरवलं, वानप्रस्थाश्रम स्वीकारायचं ठरवलं. आणि हे दोघं मनात जाणार म्हणून त्यांची सेवा करायला पहिले म्हणून कुंती निघाली. आता इथं कुंतीचं फार मोठं मन आहे. कुंतीचं बिचारीचं अख्खं आयुष्य बरपासात गेलं. तुम्हाला सांगतो, पूर्ण आयुष्य. तिच्या ती काय वृथा होती, तिला तिचं दत्तक बापाने घेतलं असं झालेलं आहे. नंतर पुन्हा पांडुबरोबर लग्न झालं, काही काळच ते राज्यात राहिले, नंतर वनवासातच गेले. नंतर पांडव तर काय वनवासातच राहिले. म्हणजे कुंतीचे खरे सुखाचे दिवस आता आले होते. विचार करा आता तुम्ही, भारतीय संस्कृती काय आहे यासाठी मी हे सगळं बारकाईने सांगायला. कुंतीचे सुखाचे दिवस ज्याला म्हणतात, सुखाचे दिवस ते आत्ता आले होते. कारण आता ती राजमाता झाली होती, पोरगा राजा झालं होतं, सगळं होतं. आणि यावेळेस कुंती ताबडतोब सगळं त्याग करून निघते. कशामुळं? घरातले ज्येष्ठ कोण? धृतराष्ट्र आणि गांधारी ज्येष्ठ, ज्यांनी कधी त्यांच्याबद्दल चांगलं चिंतन केलेलं नाही असे ज्येष्ठ. आजची काळाची परिस्थिती त्यावेळेस चिंतन करायचं फक्त तुम्ही. म्हणून मी तुम्हाला खोटू सांगायला लावलं, चिंतन करा. आणि अशा ज्येष्ठाची सेवा करायला दुसरं कोणी मनात नाहीये. जर कुंती बसली असती, राजमातांनी वैभव भोगलं असतं तर कोणी काहीही म्हणलं नसतं. टक्का ठेवण्याचं कारण नव्हतं कोणाचं. पण नाही, आपलं कर्तव्य काय? ज्येष्ठ भ्राता पितुस समान. मोठा भाऊ जो असतो तो वडिलांसारखा असतो. वडील नसतील तर वडिलांच्या जागी ज्येष्ठ भ्राता.
तो पितृसम असतो, वडिलांसमोर. अशा प्रकारचं सांगून असं केल्यामुळं कुंती पण त्यांच्याबरोबर गेली आणि रात्रीतून धृतराष्ट्र, गांधारी, विदुर आणि कुंती हे चौघजण रात्रीतून राज्य सोडून गेले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा युधिष्ठिर येऊन नमस्कार करायला पाहतोय तर त्यांच्या खोल्यामध्ये, त्यांच्या कक्षामध्ये हे कोणी नाही, पण तो अत्यंत दुःखित झाला. आणि दुःखित झाला, विचार करायला लागला काय करावं, शोध घ्यायला लागला. तितक्यात नारद आले आणि नारदाने सांगितलं फार काही शोध घेऊ नको, जे झालं ते चांगलं झालं, त्यांचा उद्धार याच्यातच आहे, नियती अशीच आहे आणि पुढे काय होणार आहे तेही नारदाने सांगितलं. म्हणजे वनवा लागेल, वनवामध्ये लोक तिथे जळून जातील वगैरे वगैरे सगळं सांगितलं. त्यांचा उद्धार त्यात आहे, त्यांना पुन्हा वापस आणू नको असं म्हणजे शांत केलं आणि नारद निघून गेले. आणि मग काही दिवसांनी भगवान श्रीकृष्णांनी तिकडं द्वारका बुडवली. भगवान श्रीकृष्णांनी देह ठेवला. ती कथा आपल्याला शेवटच्या दिवशी पाहिजे, पण थोडा संदर्भ इथं आहे म्हणून उल्लेख फक्त केला. आणि मग भगवान श्रीकृष्णांच्या 16,000 पत्न्या घेऊन अर्जुन त्यांचं संरक्षण करण्यासाठी निघाला. पण काळाची गती अशी की चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या चोरांच्या त्या हल्ल्यामध्ये अर्जुनाचा पराभव झाला. ज्या अर्जुनानं मोठमोठ्या अतिरथी महारथींचा पराभव केला त्या अर्जुनाचा पराभव साध्या चोरांनी केला. काळाचा पहिला तो पराभव केला आणि शेवटी एकटाच अर्जुन निघाला. आणि अत्यंत म्लान बदल होऊन निस्तेज असलेला अर्जुन युधिष्ठिराकडे आला. युधिष्ठिराची ती सगळी स्थिती पाहिली, युधिष्ठिराची अर्जुनाची स्थिती पाहिली आणि त्याला असं वाटलं की काहीतरी भयानक घडलेलं आहे. आणि म्हणून त्याला प्रश्न विचारला, अर्जुना काय झालं असं ना? त्याच्यात भरपूर प्रश्न आहेत, 10-12 प्रश्न आहेत, फार सुंदर प्रश्न आहेत. म्हणजे त्यातही महत्वाचा एकच फक्त प्रश्न सांगतो, म्हणजे घरातल्या जबाबदार माणसाला कसं वागावं त्या संदर्भात तो प्रश्न आहे की अर्जुनाला निस्तेज झालेलं पाहून युधिष्ठिराने असा प्रश्न विचारला की अर्जुना, आपल्यावर अवलंबून असलेल्या माणसांची जेवणाची व्यवस्था होण्याच्या आधी तू जेवलास का? हा प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला बघा. आपल्यावर जे जे लोक अवलंबून आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था होण्याच्या आधी तू जेवलास का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे भलेही तुम्ही घरातले मुख्य असाल पण तुमच्यावर त्या सगळ्याची जिम्मेदारी असते आणि त्यांची व्यवस्था न होते तर आधीच तुम्ही खाऊन घेतलं